धुळवडीच्या दिवशी अंकित तायडे नामक युवकाचा खून झाला। या प्रकरणातील दोन्ही गटातील 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली। त्यांची पोलीस कोठडी संपली असता त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं। न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्डी रोडवर धुळवडीच्या दिवशी अंकित तायडे याचा खून करण्यात आला। त्याचवेळी मनीष बाहेकरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या संदर्भात फ्रेझरपुरा पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले होते व कारवाई करताना हत्या करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली। तसंच मनीष बाहेकरवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या 6 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली। त्यानंतर त्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या समोर पेश करण्यात आलं असता त्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती। 16 मार्चला त्यांची कोठडी संपल्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांना पुन्हा न्यायालयासमोर पेश केलं असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे। यावेळी आरोपींना न्यायालय परिसरात आणलं असता त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयामध्ये प्रचंड गर्दी केली। न्यायालयाच्या आदेशावरून 9 आरोपींना कारागृहात रवाना करण्यात आला आहे। या प्रकरणातील आणखी 3 आरोपींना पोलीस शोधत असल्याची माहिती आहे। मोहम्मद शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।